वळूया आता पुढच्या रिपोर्टकडे। अहमदनगरचे विजयी उमेदवार निलेश लंके यांनी लोकसभेत इंग्रजीतून खासदारकीची शपथ घेतली। निवडणुकीच्या प्रचारादरम्यान इंग्रजीवरून विखे आणि लंकेंमध्ये कलगीतुरा रंगला होता। त्यामुळेच लंकेंनी सुजय विखेंच्या नाकावर टिच्चून इंग्रजीत शपथ घेतल्याचं बोललं जातंय। तर लंकेंच्या शपथेवर पवार देखील खुश झालेत। यावरचा हा विशेष रिपोर्ट। निलेश ज्ञानदेव लंके विखेंच्या नावावर टिच्चून लंकेंची शपथ। लंकेंच्या इंग्रजीत शपथेवर पवारही खुश। जेवढी अंग्रेजी मी बोलली, जेवढी हिंदी मी बोलली, तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो, पाठ करा, रात्रंदिवस पाठ करा। आणि जर एकदम वाक्यरचना तशी केली तर अजून उमेदवारी व्हायला अर्ज भरायला 20 दिवस आहेत। मी काय अर्ज भरायला जाणार नाही। सुजय विखेंनी लोकसभा निवडणुकीदरम्यान निलेश लंकेंना दिलेलं हे चॅलेंज आता हेही ऐका। I, Nilesh Jnandev Lanke, having been elected a member of the House of the People, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. जय हिंद, जय महाराष्ट्र, राम कृष्ण हरी। ऐकलत? अशी अस्सल इंग्रजीमध्ये खासदारकीची शपथ घेत अहमदनगरचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला। 18व्या लोकसभेमध्ये निवडून गेलेल्या नवनिर्वाचितांचा शपथविधी पार पडला। निलेश लंकेंनी थेट इंग्रजीतून शपथ घेत विखेंसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला। अहमदनगर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी खासदार सुजय विखेंनी निलेश लंकेंवर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून निशाणा साधला होता। लंकेंनी माझ्यासारखं इंग्रजी बोलून दाखवल्यास मी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार नाही असं आव्हानही सुजय विखेंनी दिलं होतं। मात्र निलेश लंकेंनी विखे पाटलांचा 28,000 मतांनी धुव्वा उडवला। विजयानंतरही लंकेंनी अनेक ठिकाणी इंग्रजीमधूनच संसदेत भाषण करणार, प्रश्न विचारणार असल्याचं म्हटलं होतं। अखेर लंकेंनी विखेंच्या नाकावर टिच्चून इंग्रजीतून शपथ घेत आपल्या खासदारकीच्या कारकिर्दीची सुरुवात केली। यामुळे पवारही चांगलेच खुश झाले। कोणत्या भाषेत बोलता येतं तिथं भाषांतर केलं जातं। त्यामुळे एखादी व्यक्ती जन्मांसात काम करणारी जे स्वातंत्र्य संसदेमध्ये जात असेल तिच्या भाषेवरील प्रश्न उपस्थित करणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही आणि त्याला उत्तर निर्णयाने दिलं याचा आम्हाला आनंद आहे। नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंनी इंग्रजीतून शपथ घेत विखेंना खिजवलंय। आधी विखेंना पराभूत करत लंकेंनी नगरी दणका दिला। आता इंग्रजीत शपथ घेऊन त्यांनी विरोधक आणि टीकाकारांना चांगलाच घाम फोडलाय। आगामी काळात नगरचे प्रश्न सोडवण्यासाठीही लंकेंकडून असाच धडाका अपेक्षित आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।